जय श्रीमन नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 8 अक्षर परब्रह्मयोग श्लोक 12. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्नि आधाय आत्मनः प्राणम् आस्थितो योगधारणाम्. ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना अक्षर परब्रह्म योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, जे लोक माझा आश्रय घेऊन आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्काराचे फळ इच्छितात त्यांच्यासाठी शेवटच्या श्वासाच्या वेळी उपासना किंवा ध्यान करण्याची पद्धत सांगतो. जे आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार इच्छितात त्यांनी त्यांच्या इंद्रियांना प्रतिबंधित केले पाहिजे. जेव्हा इंद्रिये त्यांच्या क्रियांपासून प्रतिबंधित होतात तेव्हा त्यांचे मन स्थिर राहते. अशा स्थिर चित्तात माझे स्वरूप त्यांनी अंतःकरणात ठेवावे. ही अवस्था विस्कळीत होऊ नये यासाठी सतत प्रयत्न करा, जेणेकरून मन नेहमी हृदयात असलेल्या माझेच ध्यान करत राहील. या सरावाला योगधारणम किंवा योगिक एकाग्रता म्हणतात. शिवाय शेवटच्या श्वासाच्या वेळी त्याला आपला जीवनश्वास डोक्यात स्थिर ठेवता आला पाहिजे. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार इच्छिणाऱ्यांसाठी उपासना किंवा ध्यान प्रक्रिया सांगत आहेत. ही उपासना किंवा ध्यान शेवटच्या श्वासापर्यंत करायची असेल तर आयुष्यभर ह्या गोष्टी आचरणात आणाव्यात, असे परमात्मा सांगत आहेत. श्रीकृष्ण परमात्म्यांची ती शिकवण डोळ्यांसमोर ठेवून श्रीमन नारायणांची सेवा सतत आपल्या अंतःकरणात करण्याचा आजीवन सराव करण्याचा प्रयत्न करूया आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्नि आधायात्मनः प्राणम् आस्थितो योगधारणाम्. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन. हे श्रीमन नारायणा,
तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्नि आधाय आत्मनः प्राणम् आस्थितो योगधारणाम्. ॐ सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्न्याधायात्मनः प्राणम् आस्थितो योगधारणाम्.